कसं काय मंडळी, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं, सोमवार 10 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं. तर मालिकेची सुरुवात होते कलाने अद्वैतला कॉफी देण्यापासून. अद्वैत कॉफीचा एक घोट पितो आणि त्याला कॉफी ही काहीतरी वेगळी वाटते. कलाच्या लक्षात येतं की अद्वैतच्या चेहऱ्यावर जे हावभाव आहेत त्यावरून त्याला कॉफी आवडलेली नाहीये. अद्वैत म्हणतो, अशी कशी कॉफी बनवलीस तू खरे? तर कला म्हणते, कॉफी मी बनवली ना याचा अर्थ चांगलीच बनलेली असेल. तू नेहमीच काही ना काहीतरी नावच ठेवत असतो. इकडे नैना या दोघांचं बोलणं लपून ऐकत असते. नेहमीसारखी तिची काहीतरी कटकारस्थानं सुरूच असतात. तिने अद्वैतच्या कॉफीमध्ये जमाल गोटा मिक्स केलेला असतो आणि आता अद्वैतचं पोट खराब होणार. अद्वैत 4-5 दिवस तरी ऑफिसमध्ये जाणार नाही, त्यामुळे ती खूप खुश होते. तर इकडे कला आणि अद्वैत या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे बाचाबाची सुरू होते. दोघेही म्हणतात की कॉफी ही चांगली असेल, तर अद्वैत म्हणतो कॉफी खराब आहे. त्यानंतर अद्वैत हा कलाला कॉफीचा ग्लास देतो आणि म्हणतो, तूच पिऊन पहा आणि मला सांग. कला ही कॉफी पिते. तर इकडे नैनाच्या आनंदाच्या उकळ्या फुटतच असतात. आता कॉफी पिल्यानंतर अद्वैतचं पोट तर खराब होणारच आहे, पण या कलाचं सुद्धा पोट खराब होईल. ती सुद्धा घरीच बसणार, त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नाही. कला कॉफीचा एक घोट पिते आणि म्हणते, चांदेकर कॉफी चांगलीच आहे, पण तुला फक्त मला नावं ठेवायची असतात. नैना या दोघांनाही कॉफी पिली. आता दोघांचीही पोटं खराब होणार असा विचार करून तेथून निघून जाते. तर अद्वैत हा लॅपटॉपवर बसून त्याचं काम करू लागतो आणि तो कलाला समजण्याचा प्रयत्न करतो की तू एक नंबरची आगाऊ आहेस आणि नेहमी तुझी चूक तुला दाखवून दिली की तुला ती पटत नाही. मी काहीच चुकू शकत नाही असं तुला वाटतं आणि हाच तुझा मेन प्रॉब्लेम आहे असं म्हणून अद्वैत हा काहीतरी विचार करतो आणि लगेचच त्या ब्लॅकबोर्डवर कला ही कसं कुणाचं ऐकत नाही हे लिहून ठेवतो. कला ही अद्वैतला कॉफी प्यायलाच लावते. अद्वैत कशीबशी कॉफी पितो. इकडे नैना मात्र खूप खुश झालेली असते. कला विचार करते का अद्वैत नेहमीच माझ्या विरुद्ध काहीतरी लिहित असतो की आमच्या दोघांमध्ये काय भिन्नता आहे, परंतु आपल्यामध्ये काय साम्य आहे हे ती आठवण्याचा प्रयत्न करते. आणि तिला आठवतं की अद्वैतला गप्पा मारायला खूप आवडतात. गप्पा मारताना तो तासनतास गप्पा मारू शकतो आणि ती हीच मनात ठरवते की अद्वैतला आता प्रूव्ह करून दाखवायचं की हा किती मोठा गप्पाडा आहे. आणि अद्वैत कला हे दोघेही लगेच ऑफिसला जायला निघतात. अद्वैत आणि कला हॉलमध्ये येतात तेव्हा या दोघं अजून तसेच आहेत. यांचं पोट दुखत नाहीये, ते तर ऑफिसला जात आहे. हे पाहून नैनाला मोठा धक्काच बसतो, परंतु काय होतंय हे तिला काही कळत नाही. रोहिणी ही ऑफिसला यायला नकार देते. तर इकडे संगीता ही काजलचा विचार करत असते. आपल्या काजलला नेमकं काय झालंय? ती पूर्णपणे बदलली आहे. तिला असं पाहावलं जात नाही म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. काजल हे सगळं ऐकते आणि लगेचच ती आधीच्या काजलसारखी वागू लागते. ती म्हणते, काय खरे बाई आणि खरे बाबा, काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघे असेच आनंदात राहा, चला माझ्याबरोबर, असं म्हणून ती गोमू संगतीनंही गाणं गाऊ लागते. आता काजलचं वागणं पुन्हा बदललंय, तिचा मूड बदललाय हे पाहून संगीताला मात्र आणखीनच काळजी वाटू लागते. इकडे नैना ही रोहिणी आणि अद्वैतला सगळा आपला प्लॅन सांगते की तिने कशाप्रकारे अद्वैतच्या कॉफीमध्ये काय मिळवलं होतं आणि आता पुढे काय होणार अशी तिला अपेक्षा होती, पण काहीच घडले नाही. कला आणि अद्वैत दोघेही ऑफिसला गेले. हे कसं झालं असेल हेच तिला कळत नाही. तेवढ्यात तिला वाटतं की नक्कीच अंजूला माहीत असेल. ती अंजूजवळ येते आणि विचारते, तू अद्वैतसाठी कॉफी बनवलीस का? अंजू सांगते, हो, मी आज त्यांच्यासाठी कॉफी बनवली, कारण कलाताईंनी बनवलेली कॉफी माझ्या हातून सांडली, त्यामुळे मी बनवली. हे ऐकून नैनाला खूप राग येतो आणि ती अंजूवर ओरडते. इकडे अनामिका आणि सोहम हे दोघे मार्केटमध्ये फिरत असतात. आपल्या कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. तेव्हा अनामिका आई त्याच्यावर प्रेम करत असते. आपण तुला कॉलेजमध्ये कसं प्रपोज केलं होतं, तू मला कसा सोडून गेला होता, हे सगळं आठवून अनामिकेला खूप वाईट वाटतं. ती सोहमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सोहमला आठवतं की आपण काजलला प्रपोज केलं तेव्हा काजलने आपल्याला नकार दिला, त्यापेक्षा आता आपण अनामिकाबरोबर किती खुश आहोत हे त्याला वाटत असतं. इकडे दागिन्यांचे डिझाईन पाहून कला खूप खुश होते. अद्वैत तिला सांगतो
हे सगळे कारागीर मी गावागावांमध्ये जाऊन शोधून काढलेत, त्यामुळे त्यांची डिझाईन भारी असणार यात शंकाच नाही. तेव्हा कलाला समजतं की हा एक नंबरचा गप्पाड्या आहे आणि हे मी त्याला सिद्ध करून दाखवणारच. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत आणि कला हे दोघे एकमेकांपासून वेगळे आहेत, परंतु त्यांचा हा वेगळेपणाच त्यांना एकत्र ठेवेल असा विश्वास आबांना वाटत असतो. मग आता या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये काय घडेल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मग तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.